नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला आपण महा-टी-ई-टी एक्झाम असं म्हणतो। महा-टी-ई-टी एक्झाम पेपर फर्स्ट जो 2014ला झाला होता, म्हणजे 14 डिसेंबर 2014 रोजी जो टी-ई-टी पेपर फर्स्ट झाला होता, या पेपरमधील मराठी व्याकरणावर आधारित आलेले जे 30 प्रश्न होते, या 30 प्रश्नांची विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आपल्याला माहित आहे की महा-टी-ई-टी पेपर फर्स्टसाठी मराठी व्याकरण जे आहे हे 30 गुणांना विचारले जातं। 30 गुणांसाठी 30 प्रश्न विचारले जातात आणि प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 31 ते 60 दरम्यान मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारलेले असतात। तर अधिक वेळ न घेता आपण जो 2014 मध्ये टी-ई-टी पेपर फर्स्ट झाला होता, त्यावर आधारित मराठी व्याकरणाच्या संदर्भाने चर्चा करून घेऊयात। सुरुवातीला प्रश्न क्रमांक 31 ते 34 यामध्ये उतार्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत, तर ते आपण सोडून घेऊयात। उतारा सोडवताना सर्वप्रथम प्रश्न वाचून घ्या, जे काही 3-4 प्रश्न आहेत ते, आणि मग उतार्याचं वाचन करा। आणि तुम्हाला क्लिक झालं की अरे दुसऱ्याचं उत्तर हे आहे, तिसऱ्याचं उत्तर ते आहे, त्यावेळेस तुम्ही त्याला पेन्सिलने किंवा पेनाने खून करू शकता। तर बघा, अत्यंत सोपा उतारा आहे। आपण काय केलं, आपल्या सोयीसाठी प्रत्येक प्रश्नात उतारा घेतला आहे। तुम्हाला मात्र तिथं हार्ड कॉपी असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही। बघा, आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते? परिवर्तन, स्थितिशीलता, गतिमानता, प्रारब्ध। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गतिमानता। कारण बघा, गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे। स्पष्टच उत्तर आहे, म्हणजे काही आडेवेडे घेण्याची काही गरज नाही। पुढचा प्रश्न, मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? बुद्धीची जोपासना, अस्तित्वाची जाणीव, शिक्षणाची जाणीव, शरीराची जाणीव। याचंही स्पष्टच उत्तर आहे की अस्तित्वाची जाणीव। हे बघा, अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे। बघा, काही जास्त बघा की एकदम सोपा प्रश्न आहे आणि हातचे कुठलाही अभ्यास करण्याची गरज नाही। हातचे 4 मार्क तुम्हाला हा उतारा देऊन जातो। त्यानंतर पुढील प्रश्न, शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही? ठीक आहे, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे स्थितिशीलतेचे। आता बघा, सामाजिक व आर्थिक विकासाचे आहे का? हो, या आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते। सामाजिक व आर्थिक आहे, पण आपल्याला नाही विचारलं ना, तरी पण आपण इथपर्यंत त्या प्रश्नाकडे जाऊ शकतो, कारण हे आहे। त्यानंतर बघा, व्यक्ती व समाज परिवर्तन घडणारे साधन आहे। हे बघा, व्यक्ती व समाज परिवर्तन घडणारे साधन आहे। सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचे साधन आहे। साहजिकच सामाजिक जाणीवा यामुळे सुद्धा निर्माण होणार आहेत। आलं लक्षामध्ये? म्हणजे आपल्याला काय करावं लागेल आता, मग उत्तर पर्यायानं 2, 4 आणि 3 जर हे अनुकूल आहे, ठीक आहे, ते शिक्षणाचं साधन होऊ शकतात। मग काय होऊ शकत नाही? स्थितिशीलतेचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? प्रारब्धवादी, अल्पायुषी, परिवर्तनवादी व दुसऱ्याचा गुलाम। हे बघा, शेवटचं बघा, शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम। मिळालं आपल्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं। त्यानंतर पुढे जाऊयात, ग्राह्य शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता? ताज्य, स्वीकार्य, गृहीत, घेण्यास योग्य। आता ग्राह्य म्हणजे काय? तर ग्राह्य म्हणजे काय, त्याला काय म्हणू आपण, घेण्यास योग्य। म्हणजे पण इथं आपल्याला विरुद्धार्थी विचारलेला, आपल्याला समानार्थी नाही विचारलं, आपल्याला विरुद्धार्थी, म्हणजे हा झाला समानार्थी। आपल्याला अर्थ बी कळला, ग्राह्य म्हणजे घेण्यास योग्य, तर त्याच्या विरुद्धार्थी काय होईल? ताज्य। त्याच्या विरुद्धार्थी काय होईल? ताज्य। आता हे स्वीकारार्ह हे पण त्याच्या जवळच झालं घेण्यास योग्यच्या, आणि गृहीत हे काय समजणे वगैरे हे वेगळ्या प्रकारचा मुद्दा होईल। इथं ग्राह्यच्या विरुद्ध ताज्य होईल। त्यानंतर पुढील प्रश्न, माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? बघा, माधव भित्रा नाही हे नकारार्थी आहे। अर्थ न बदलता आपल्याला माधव म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, अशा पद्धतीनं वाक्य करावं लागेल की त्याचा अर्थ याच पद्धतीनं होईल, मात्र ते होकारार्थी झालं पाहिजे परत। तर माधव भित्रा नाही म्हणजेच काय आहे? माधव शूर आहे। बघा, वाक्याचा अर्थ बदललेला नाहीये आणि ते होकारार्थी पण झालेलं आहे। कारण आपण जर लिहिलं माधव भित्रा आहे, तर आता इथं तर माधव भित्रा नाही म्हणलं ना, इथं माधव भित्रा आहे, इथं होकारार्थी होणार नाही। नाही म्हणलं ना, वाक्याचा अर्थ चेंज व्हायला, यात इथं नाही तर येणारच नाही। माधव भ्याड आहे, मग वाक्याचा अर्थ चेंज व्हायला, ठीक आहे।
म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच करेक्ट आहे. त्यानंतर बघा, पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते? एक वचन आणि अनेक वचनावर आधारित प्रत्येक वेळी एक्झामला प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला माहीतच पाहिजे. पिसवा, पिसुवा, पिसे, पिसवा, पिसा. बघा आता थोडं कन्फ्युजनमध्ये प्रश्न आहे, पण जर का तुम्हाला एक वचन अनेक वचनचा उकारांतचा जर नियम माहीत असला, बघा पिसू हे काय झालं, उकारांत झालं. मग उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होते. उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होते हे तुम्हाला माहीत पाहिजे. मग पिसूचं काय होईल, पिसवा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. मग आता अजून काही शब्द असे सांगता येतील, जसं जळू हे काय, हे पण काय उकारांत स्त्रीलिंगी नाम आहे. उकारांत जळू, जळूचं काय होईल, जळवा. सासू, सासवा. असे तुम्हाला कितीतरी हा नियम सांगणारे नामे आणि त्यांची अनेक वचन सांगता येतील. इथे मात्र पिसू, पिसवा करेक्ट आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? ठीक आहे, क्रियापदावर आधारित प्रश्न विचारलाय. मग आपलं परंपरेप्रमाणे आपल्या प्रश्नाचं बघा, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण आधी क्लिक करून घेऊ. आरोही लाडू खाते. कारण तुम्ही जर तुमचा अभ्यास मराठीचा बऱ्यापैकी असेल तर तुम्ही पडलो, आहे आणि जाईल या क्रियापदावरूनच ओळखलं असेल की पडलोमध्ये पड, आहेमध्ये अस आणि जाईलमध्ये जा. म्हणजे पड, अस आणि जा हे अकर्मक धातू आहेत. म्हणजे ही सर्व अकर्मक क्रियापद असणारी वाक्य आहेत. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आरोही लाडू खाते. यामध्ये क्रियापद आहे म्हणजे ते सकर्मक आहे. मग आता आपण जाऊ पारंपरिक पद्धतीनं. खाणारी कोण, आरोही. म्हणजे आरोही काय झाली, कर्ता झाली. ठीक आहे, मग खाण्याची क्रिया कोणावर झाली, खाण्याची क्रिया कोणावर झाली, लाडूवर झाली. मग लाडू काय झाला, कर्म झाला. मग कर्म मिळाले म्हणजेच सकर्मक. बाकीच्या 1, 3 आणि 4 मध्ये काय कर्म मिळत नाही. आणि मी जसं पहिल्यांदाच सांगितलं की पडलोमध्ये पड, आहेमध्ये अस आणि जाईलमध्ये जा. पड, अस, जा हे काय आहेत, अकर्मक धातू आहेत. म्हणून 1, 3 आणि 4 याच्यामध्ये कर्म नाही म्हणून ते अकर्मक आहेत. मग सकर्मक कोण आहे, पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात. डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? डोंगरा एवढी हाव आणि तिळा एवढी धाव म्हणजे महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. ठीक आहे, त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात. कोणी कोणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? कोणी कोणास हसू नये. ठीक आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अनिश्चित सर्वनाम. आता अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे की अनिश्चित सर्वनामामध्ये काय येतं बघा, कोण आणि काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता, बघा कोण आणि काय ही जर सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी जर आली आणि त्याचे विशिष्ट नामाबद्दल पण माहिती आली, म्हणजे कोणत्या नामाबद्दल आली हे जर कळत असेल तर ते होईल प्रश्नार्थक. पण इथं कोणी कोणास हसू नये. आता बघा वाक्यामध्ये जर कोणी म्हणजे कोण आणि काय ही सर्वनामे जर प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली हे पण कळत येत नाही किंवा हे पण निश्चित सांगता येत नाही. बघा कोणी कोणास कोणत्या सर्वनामाबद्दल आली, कोणत्या नामाबद्दल सांगता येते का आपल्याला, येत नाही. म्हणजेच हे अनिश्चित आहे. आलं लक्षामध्ये, हे अनिश्चित सर्वनाम आहे. आता जर बरं कोणत्या सर्वनामाबद्दल आली असती तर आपल्याला प्रश्नार्थक सर्वनाम हे कळलं असतं. आता दर्शक काय आहे आणि संबंधी काय आहे या दोघांचं पण एक विशिष्ट प्रकारे रिलेशन आहे. दर्शक मध्ये माहिती आहे आपल्याला, दर्शक म्हणजे दर्शक सर्वनामे म्हणजे कोणती, हा, ही, हे, तो, ती, ते. बरोबर आहे. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण दर्शक सर्वनामाचा वापर करतो. हां, तो पेन आहे किंवा हा पेन आहे. मग हा, ही, हे, तो, ती, ते दर्शक सर्वनामे. संबंधी सर्वनामे जो, जी, जे. आलं लक्षामध्ये, जो, जी, जे. आता यांचा वापर जो आहे वाक्यामध्ये हा दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवताना होतो. वाक्य परत एकदा ऐकून घ्या. संबंधी सर्वनामाचा जो वापर आहे वाक्यामध्ये तो दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवताना होतो. मग म्हणजे आता उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊ आपण की जो तळे राखतो तो पाणी चाकतो.
म्हणजे जो जरी इथं संबंधी सर्वनाम आलं तरी महत्त्व कशाला आहे की जो तळे राखतो तो 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 या दर्शक सर्वनामाबद्दल जो आलेला आहे, म्हणून तो पण इथं महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढीलपैकी गुण विशेषणाचे उदाहरण कोणते? सर्व मुली, खूप लोक, काळा कुत्रा, दोन्ही भाऊ. गुण म्हणले की तुम्हाला लक्षात येतं, एकदम सोपा प्रश्न, काळा कुत्रा. आलं लक्षामध्ये? हे एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे की विशेषणाचे 3 प्रकार पडतात, गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण, बरोबर आहे. पण आता बाकीचे पर्याय आपण पाहिल्या. सर्व मुली हे अनिश्चित संख्या विशेषण आहे, सर्व आहे ना, सांगता येत नाही, बरोबर आहे. आणि खूप लोक हे सुद्धा अनिश्चित संख्या विशेषण आहे. खूप लोक किती सांगतात? अनिश्चित संख्या विशेषण आहे, बरोबर आहे. आणि दोन्ही भाऊ, आता हे गणनावाचक संख्या विशेषण आहे आणि त्याच्यामधला उपप्रकार साकल्य. ठीक आहे, थोडं क्लिष्टतेकडे आपण चाललोय, परंतु तुम्हाला हे माहीत आहे, ज्यांचा थोडासा अभ्यास आहे त्यांना हे सोपंच असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली, या वाक्याचा काळ ओळखा. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली. झेप घेतली म्हणजे हा झाला झेप घेतली, साधा भूतकाळ. बघा आता हवं तर तुम्ही काय, एक तर तुम्हाला एक परफेक्ट माहीत असलं तर घ्या, नाही तर आपण बाकीच्या पर्यायाचा विचार करू. बघा, साध्या वर्तमान काळाचं वाक्य कसं असतं? तो खातो, पितो, जातो, राहतो. म्हणजे जर हेच वाक्य जर आपण म्हटलं, सारे बळ एकटावून त्याने आकाशात झेप घेतली, ह्या वाक्याचं कसं होईल साधा वर्तमानकाळी रूप? ते होईल आकाशात झेप घेतो. झेप घेतो म्हणजे त्याला असं म्हणावं लागेल की तो सारे बळ एकटवून आकाशात झेप घेतो, अशा पद्धतीने म्हणावं लागेल. आणि पूर्ण वर्तमान काळ जर याला करायचं असेल, पूर्ण वर्तमान काळी वाक्य, तर मग त्याला असं म्हणावं लागेल की सारे बळ एकटावून त्याने आकाशात झेप घेतली आहे. झेप घेतली आहे, वर्तमानात क्रिया पूर्ण करायची ना, झेप घेतली आहे असं करावं लागलं असतं. आणि पूर्ण भविष्यकाळी वाक्य तर मग असं म्हणावं लागेल आपल्याला की सारे बळ एकटावून त्याने आकाशात झेप घेतली असेल. झेप घेतली असेल म्हणजे भविष्यातली क्रिया पूर्ण दाखवायला आपण. पण इथं काय, साधा भूतकाळ आहे की सारे बळ एकटावून त्याने आकाशात झेप घेतली, म्हणजे एकच क्रियापद आलं ना, एकच क्रियापद. ज्यावेळेस वाक्यामध्ये एकच क्रिया असते त्यावेळेस साधा काळ असतो, ठीक आहे. तर तो सद आणि घेतली म्हणजे आत्ताच वाक्य झालं कंप्लीट, म्हणजे साधा भूतकाळाचंच हे वाक्य आहे. त्यानंतर पुढे जाऊया. आई म्हणाली, इच्छा असो वा नसो, प्रपंच मांडला की माणूस आपोआप स्वार्थी होतो. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? विरामचिन्हावर आधारित प्रश्न प्रत्येक एक्झामला म्हणजे प्रत्येक वर्षी विचारलेला आहे, ठीक आहे. आता बघा आपल्याला तर स्पष्ट द्या. आई म्हणाली, क्वामा आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये त्याला, क्वामा म्हणजे स्वल्पविराम एक. हा तर आला स्वल्पविराम, ठीक आहे, स्वल्पविराम एक आला. त्यानंतर इच्छा असो नसो प्रपंच मांडला की माझा, आता हा आला डबल आला ना. हे वाक्य जे आहे हे वाक्य डबल कॉमामध्ये आलं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, दुहेरी अवतरण म्हणतो त्याला. म्हणजे एक दुहेरी अवतरण म्हणून आपण त्याला, दुहेरी अवतरण म्हणजे दोन झाली अवतरण, ठीक आहे. त्यानंतर बघा असो नसो मध्ये एक डॅश आपण म्हणजे रेष आली, पण ते काय आहे, ते आहे संयोग चिन्ह म्हणजे 3 झाले संयोग चिन्ह. आणि नंतर हे स्वार्थी होतो. आता इथं होतोच्या नंतर एक फुल स्टॉप आला ज्याला आपण म्हणतो पूर्णविराम. काय म्हणतो आपण त्याला? पूर्णविराम. म्हणजे काय काय आलं वाक्यामध्ये? स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह आणि पूर्णविराम म्हणजे 4 विराम चिन्हे आली आहेत. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. नंतर पुढे जाऊयात. पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. बघा परीक्षेला प्रश्न एवढा झालाय. तुमच्या माहितीसाठी खालील काही स्लाइड दिली की जी दरवेळेस पेपर फर्स्टला पण आणि पेपर सेकंडला पण विचारतात, म्हणून हे जरा व्यवस्थित करून जा. नेमकं काय असते प्रत्यय, उपसर्ग काय असतो, हे आपल्याला काय विचारलंय, प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. आता प्रत्यय म्हणजे काय? धातूच्या किंवा अन्य शब्दाच्या नंतर किंवा अनेक अक्षरे जोडून शब्द साधले जातात
त्या अक्षरांना प्रत्यय म्हणतात. प्रत्ययांना स्वतःचा वेगळा अर्थ नसतो, पण ते शब्दांना जोडल्यावर मात्र शब्दाला अर्थ प्राप्त होतो. आता प्रत्यय म्हणजे काय, त्या शब्दाच्या नंतर असतो आणि उपसर्ग कधी असतो, शब्दाच्या अगोदर असतो. ठीक आहे. मग आता प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द आहे झुपकेदार. लक्षामध्ये, म्हणजे इथं दार हा प्रत्यय, दार काय झाला, प्रत्यय झालेला आहे. हे तुम्हाला समजायला पाहिजे. जसं अजून काही समजण्यासाठी बघा, हे बघा, दुकानदार, फौजदार, जमीनदार, पोतदार, इमानदार, अब्रूदार, धारदार, घाटदार, डौलदार. म्हणजे तुम्हाला खूप सारे शब्द दिलेत की दार या प्रत्ययापासून बनलेली आहेत. मग आता बाकीचे पर्याय काय आहेत, उपहार, अवजड आणि प्रतिकार. हे जे शब्द आहेत हे उपसर्ग जोडून तयार झालेली शब्द आहेत. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या अगोदर, म्हणजे उपसर्ग आहे, उपसर्ग आहे, प्रति उपसर्ग आहे. बघा तुम्हाला उदाहरणासाठी दिलंय, पण उपचे दिलेत एवढे सारे शब्द, अवचे दिलेत एवढे सारे शब्द आणि प्रतिचे पण दिलेत एवढे सारे शब्द. व्हिडिओ पॉज करा किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या, काहीही करा. मी तर तुम्हाला सांगतो की बाबा व्हिडिओच्या सुरुवातीलाच वहीन पेन घ्या आणि जर तुम्हाला विशेष माहिती वाटत असली तर लिहून घ्या ना, काय फरक पडतोय. लक्षामध्ये शॉर्ट नोट्स काढा. तर तुम्ही काय करा, प्रत्येक व्हिडिओच्या शॉर्ट नोट्स काढा. प्रत्येक वर्षी टायटलच टाकायचं मराठी 2016 पेपर फर्स्ट आणि त्याचे शॉर्ट नोट्स काढा. म्हणजे तुमचा काय होईल, प्रचंड प्रमाणामध्ये सराव होईल. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. पतीचा समानार्थी शब्द ओळखा. कांता, भरता, दारा, जाया. तर पतीचा समानार्थी शब्द भरता असा तो होईल. कारण पतीचा समानार्थी म्हणलं ना, पती म्हणजे काय, नवरा. ठीक आहे, नवरा. मग कांता म्हणजे काय, कांता म्हणजे बायको, दारा म्हणजे पण बायको आणि जाया म्हणजे पण बायको, ज्याला मग तुम्ही काय म्हणा, पत्नी म्हणा. ठीक आहे, पत्नी. हे कांता, दारा, जाया हे पत्नी याचे समानार्थी शब्द आहेत, पत्नी. ठीक आहे. मग अजून सांगता येतील बायको किंवा अजून काय पत्नीला, कांता, दारा, जाया, बायको, भार्या, त्यानंतर कलत्र, त्यानंतर सहधर्मचारिणी, कितीतरी पतीचेही सांगता येतील. ठीक आहे. हे तर आपलं उत्तरच आहे, पण अजून सांगता येतील. भारतार, कांत, स्वामी, नवरा, दादला, अंबुला, वल्लभ, नाथ, कवेश, कितीतरी सांगता येतील. पुढे जाऊयात. कवितेवर आधारित प्रश्न आलेत, कविता सोडवायचे. आपण आपल्या पद्धतीनं कविता लिहून घेतली इथं. ही कविता आहे आणि पुढच्या चौकोनामध्ये प्रश्न आहेत. प्रश्न बघा काय, वासरू केव्हा हंबरू लागेल. ठीक आहे, वासरू हंबरू लागेल अंधार पडू लागल्यावर. पण कवितेत येणं अपेक्षित आहे. तुम्ही अंदाजी उत्तर लिहायचे नाही की हा अंधार पडल्यावर वासरू ओरडतात. मग तुम्ही आपल्या घरचं उदाहरण घेतात कुठल्या तरी शेजाऱ्याचं आणि सांगतात असं काही गुण, किंवा काही लिहिताना भूक लागल्यावर, तहान लागल्यावर किंवा त्यांच्या घरचं वासरू ओरडतं, असं काही लिहायचं नाही. कवितेत आलंय का, कवितेत आलंय का, तर मग लिहायला काही हरकत नाही. बघा आलंय, बघा बघा इथं, पडता अंधारू लागले हंबरू. ठीक आहे, पडता अंधारू लागले हंबरू, काय म्हणजे वासरूबद्दल ते आलेलं आहे. म्हणजे अंधार पडल्यावर, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे असं घ्यायचं आहे आपल्याला. कवितेत जसं आलंय तसंच घ्यायचं आहे, मनाने लिहायचं नाही. 47वा प्रश्न, वासरू कळपातून कोठे गेले आहे. कुठे गेले वासरू कळपातून. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. म्हणजे कुठे गेले, ते रानात गेले. आपल्याला स्पष्टच यायला इथं लक्षात कवितेमध्ये, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे रानात. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आणि कवितेवर आधारित प्रश्न आहेत पुढील दोनही. कवितेतील ओढाळ शब्दाचा अर्थ काय. तर कवितेतील ओढाळ या शब्दाचा अर्थ काय होईल, बंदिस्त, उन्हाळ, मोकळ आणि उत्साही. तर ओढाळ म्हणजेच काय, उन्हाळ, उन्हाळ. ठीक आहे, हे ओढाळ आले ना, ते उन्हाळ आहे ना. वासरू कसं असतं, उन्हाळक्या मारता आपण म्हणतो ना, उन्हाळक्या मारू नको. एखाद्या बाळ जर खूपच पळत असेल, लहान मुलगा, तर त्याला म्हणतो लय जास्त उन्हाळवानी फिरू नको. असं तुम्ही थोडासा अर्थ घेतला तर तुम्हाला आलं असतं ते. ठीक आहे. 49चं बघा काय, तर खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली. भुकेची, तहानेची, गायीची, कळपाची. ठीक आहे.
तर पायाखाली राणी घाले सारे, थकुनिया खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागी. म्हणजे त्याला कशाची आठवण झाली? कळपाची आठवण झाली. आठवे तर तुम्ही अंदाज नाही लिहायचा, गाईची आठवण झाली. आठवे कळप तया लागी. ठीक आहे, आठवे कळप तया लागी, कळपाची आठवण झाली, म्हणून पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आता इथं थोडंसं तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे आणि शुद्ध अशुद्धचे थोडेसे नियम तुम्हाला जर माहीत असतील तर तुम्ही करेक्ट करू शकता की पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. घमेंड, गर्व, डौलदारपणा, अहंता. समान अर्थावर म्हणजे समान अर्थावरच हा शब्द आहे बघा. घमेंड, गर्व आणि अहंता हे समान अर्थाचे शब्द आहेत. एकमेकाला समानार्थी शब्द आहेत. घमेंड, गर्व आणि अहंता हे एकच आलं. पण डौलदारपणा हा वेगळा आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल डौलदारपणा. हा वेगळा आहे ना, कारण हे एकाच अर्थाचे. पुढील प्रश्न, कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? परत एकदा वाचू. कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? बिनतक्रार, बिनबोभाट, बिनधोक, बिनधास्त. बिनबोभाट म्हणजे कोणालाही बोभाटा होणे, बोभाटा होऊ द्यायचा नाही, म्हणजेच काय? कोणालाही कळू न देता म्हणजे बिनबोभाट. ठीक आहे. शब्दसमूहाबद्दल शब्दावर आधारित प्रश्न आहे. या शब्दाचे सांगता येतील का आपल्याला अर्थ? बिनतक्रार म्हणजे तक्रारीशिवाय, बिनधोक म्हणजे धोक्याशिवाय, बिनधास्त धास्तीशिवाय. ह्या होतं लिहून घ्या, हे सुद्धा येणाऱ्या एक्झामला तुम्हाला येऊ शकतात. तक्रारीशिवाय, धोक्याशिवाय, धास्तीशिवाय. त्यानंतर पुढे जाऊयात. बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने टिंबटिंब. योग्य वाक्प्रचारचा वापर करायचा आहे. तिथं काय कोणता वाक्यप्रचार बसेल? तोंड घशी पाडणे, तोंडात शेण घालणे, तोंड काळे करणे, तोंडाचे पाणी पळणे. आता तुम्हाला काय करावं लागेल? या वाक्प्रचाराचा अर्थ अगोदर कळला तर तुम्हाला तिथं वाक्य बरोबर टाकावं लागेल. म्हणजे आता बघा, तोंड घशी पडणे म्हणजे काय? तोंड घशी पडणे म्हणजे विश्वासात घात करणे आणि एक म्हणजे किंवा त्याला काय ऐन प्रसंगी फसवणे, विश्वासघात करणे. तोंडात शेण घालणे म्हणजे काय? पराकोटीची निंदा करणे म्हणजे तोंडात शेण घालणे. आता तोंड काळे करणे म्हणजे काय? कायमचे निघून जाणे. तोंड काळे करणे म्हणजे कायमचे निघून जाणे. आणि तोंडाचे पाणी पळणे म्हणजे काय? खूप भीती वाटणे. तोंडाचे पाणी पळणे म्हणजे काय? खूप भीती वाटणे. आता वाचा प्रश्न परत. बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने तोंड काळे केले असं म्हणू शकतो की नाही आपण? तर कारण त्याचा अर्थ काय आहे? तो कायमचाच पळून गेला किंवा कायमचाच निघून गेला. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे होईल करेक्ट, पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊयात. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? पानावर म्हणलंय ना, पानावर. अधोरेखन कशाला आलंय? पानावर. तर तुम्ही पाहिलं कीच लक्षात यायलंय, जर तुम्ही थोडंसं तुम्हाला याचं नॉलेज किती काय शब्दयोगी अव्यय आहे. कारण शब्दाला जोडून येऊन वाक्यातील इतर शब्दाशी सहसंबंध जोडतात शब्दयोगी अव्यय. बरोबर आहे? शब्दाला जोडून. जसं पानावर म्हणजेच कसं, जसं अजून जर पाहिले आपण झाडावर, टेबलाखाली, टेबलावर, असे कितीतरी तुम्हाला शब्द सांगता येतील जे शब्दाला जोडून येतात. कारण बाकीचे जर आपण पर्याय पाहिले, आता क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. इथं काही येत नाही. इथं उभयानवी म्हणजे काय? तर उभयानवी म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतो. मग ते कोणते आहेत उभयानवी अव्यय? आणि, व, किंवा, पण, परंतु, अथवा, म्हणून. आणि केवल प्रयोगी कोणते आहेत? केवल प्रयोगी म्हणले की उद्गारवाचक आलं. वा वा किंवा अरे रे असे शब्द आले, फक्कड असे शब्द आले की तुम्हाला, आणि उद्गारवाचक चिन्ह येणं अपेक्षित आहे. म्हणजे हे तर येणारच नाही इथं, हे पण येणार नाही. कारण इथं ना आलं वा, आणि नाही आलं, किंवा नाही आलं, परंतु नाही आलं, अथवा नाही आलं. आणि इथं तर म्हणजे तुम्हाला एकदम सोपा होता, फक्त तुम्हाला बाकीचे पर्याय कट करायचे होते. त्यानंतर पुढील प्रश्न. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? चौकशी तर करणारच नाही ना आपण. चौकशी काय करतो? समजा एखाद्या दुकानदाराला पत्र लिहायचं किंवा तुमच्याकडं हे बुक आहे का, TETचं बुक आहे का, हे झालं चौकशी पत्र.
अभिनंदन पत्र. आता कमी गुण मिळाले ना अभिनंदन करतो का, हे संदर्भ लागत नाही. तक्रारपत्र, तक्रार आपण कोणाकडे करतो, समजा उदाहरणार्थ तुमच्या कॉलनीमध्ये किंवा तुमच्या गल्लीमध्ये पाणी साचलं तर मग ग्रामपंचायतला, कॉलनीमध्ये पाणी साचलं तर नगर परिषदेला, महानगरपालिकेला. मग तक्रारपत्र तर महानगरपालिकेला लक्ष द्यावं, पाणी घाण साचले वगैरे वगैरे किंवा कचरा पडलाय अशा पद्धतीनं. आता धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळालेत ना, मग हे कौटुंबिक पत्रामध्ये याचा समावेश होईल. आता अभिनंदन याच्यामुळं कट करायचं, हे तर मला माहिती तुम्ही 1 आणि 4 लिहिणारच नाही, पण अभिनंदन म्हणजे कन्फ्युजन व्हाल. पण कमी गुण मिळाल्यामुळे आपण अभिनंदन करतो का, नाही ना बाबांनो. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊ. 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते. आता असा प्रश्न देण्यामागचं कारण असं असेल की या पर्यायापैकी यांचा एखादा पाठ वगैरे असेल 8वी 9वी 10वीला, म्हणून त्यांनी हा प्रश्न दिलेला असू शकतो. चला, आज 1998च्या परळी वैजनाथ येथे जे साहित्य संमेलन भरलं होतं, या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते दत्ताराम मारुती मिरासदार. त्याला आपण काय म्हणतो, द.मा. मिरासदार म्हणतो. आपण काय म्हणतो, द.मा. मिरासदार. ठीक आहे, हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. पण मग आता वि द घाटे, याला घाटे मात्रा द्या रे बाबांनो, घाटे, वि द घाटे. मग वि द घाटे होते का एखाद्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष? हो, 1953 होते, अहमदाबाद इथं झालं होतं. मारुती चितमपल्ली होते का? हो, 2006 मध्ये जे झालं होतं साहित्य संमेलन सोलापूरला, त्याचे अध्यक्ष होते. नास इनामदार होते का? हो, नास इनामदार म्हणले की आपल्याकडे ऐतिहासिक कादंबरीचा ढिगारा उभा राहतो. जवळपास 16 कादंबऱ्या लिहिल्या त्यांनी, नास इनामदारांनी, ऐतिहासिक कादंबऱ्या. तुम्हाला जर वाचायचे असेल तर वेळ मिळाल्यावर वाचा नास इनामदार. पूर्ण ऐतिहासिक टोटल जो भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा, भारताचा, यावर म्हणजे जे विविध कॅरेक्टर येतात त्यांच्यावर आधारित नास इनामदार कादंबरी लिहिल्या आहेत. होते का ते साहित्य संमेलनाबद्दल बोलू आपण? होते, यस. 1997ला जे साहित्य संमेलन झालं, त्या साहित्य संमेलन नगरला झालं होतं, त्या साहित्य संमेलनाचे नास इनामदार अध्यक्ष होते. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊयात. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखले जाते? चक्रधर स्वामी, माईम भट, नागदेवाचार्य, औसा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे माईम भट. ठीक आहे. आता माईम भट जे आहेत, हे माईम भटांनी मराठीतला पहिला चरित्र ग्रंथ लिहिला, आलं लक्षामध्ये, ज्याचं नाव आहे लीळाचरित्र. बघा, कोणत्याही एक्झामला प्रश्न माहीत पाहिजे तुम्हाला. आणि महानुभव पंथाचं मराठीवर उपकार आहेत, हे लक्षात घ्या. मराठी भाषेचा सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये विकास, प्रचार, प्रसार जो कोणी केला असेल तर तो केला महानुभव पंथीयांनी. आणि नंतरच्या दुसऱ्या टप्प्यात त्यालाच लागून तो केला वारकरी पंथानं. आलं लक्षामध्ये, वारकरी पंथ आणि महानुभव पंथाचे मराठीवर खूप मोठे उपकार आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत, महानुभव पंथावर आधारित प्रश्न आला की माईम भट यांनी लीळाचरित्र लिहिलं. या लीळाचरित्रामध्ये काय आहे? लीळाचरित्रामध्ये चक्रधर स्वामींच्या लीळा आहेत. त्यांनी विविध केलेले जे काही त्यांच्या लीळा, म्हणजे त्यांनी काय केलेलं घडामोडी आहेत, ह्या सर्व घडामोडी चक्रधर स्वामीच्या लीळाचरित्रामध्ये आलेल्या आहेत. हा मराठी भाषेतला पहिला गद्य ग्रंथ सुद्धा नावाजला जातो, पहिला गद्य ग्रंथ. कारण विवेक सिंधू हा जो आहे मराठीतला पहिला म्हणजे ग्रंथ मानला जातो, बरोबर आहे. परंतु विवेक सिंधू जो आहे तो पद्यात्मक आहे, म्हणजे गेयता आहे, तो काव्याच्या स्वरूपात आहे. गद्याच्या स्वरूपात पहिला ग्रंथ कोणता आहे? लीळाचरित्र आहे. माईम भटांनी अजून एक पुस्तक लिहिलं, म्हणजे त्यांचे चरित्र, म्हणजे मराठीतले पहिले चरित्रकार ते यामुळेच आहेत कारण त्यांनी गोविंद प्रभूचं सुद्धा चरित्र लिहिलं. येणाऱ्या एक्झामला विचारू शकतात, गोविंद प्रभूंचं चरित्र, किंवा त्याला रिद्धिपूर चरित्र असं सुद्धा बोलल्या जातं. ठीक आहे. आता गोविंद प्रभू कोण? माहितीसाठी बघा, चक्रधर स्वामी हे महानुभव पंथाचे संस्थापक आणि गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु. म्हणजे गोविंद प्रभूंचे शिष्य कोण होते? चक्रधर स्वामी. नागदेवाचार्य कोण? नागदेवाचार्य म्हणजेच भटोबास. भटोबास हे मानव पंथाचे, त्याला काय म्हणू आपण, पहिले आचार्य, मानव पंथाचे पहिले आचार्य आणि चक्रधर स्वामीचे पट्टशिष्य. औसा ही एक मानव पंथामधील श्री संत आहे, जसं महदंबा तसंच औसा एक देखील मानव पंथाचे श्री संत होते. कारण भारतामध्ये
वैदिक काळाच्या नंतर सर्वप्रथम म्हणजे महाराष्ट्रात तरी किमान की स्त्रियांना देखील भक्ती आणि पूजा अर्चा करण्याचा अधिकार महानुभाव पंत यांनी दिला होता, म्हणून महानुभाव पंथामध्ये खूप मोठ्या स्त्रियांचा देखील समावेश होता. ठीक आहे. इथे मात्र आद्य चरित्रकार तर माईम भट हे उत्तर येणं अपेक्षित आहे. आणि तो पुस्तक कोणतं तर लीळाचरित्र. लीळाचरित्र. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. ग्रंथ, पोथी, पुस्तक, वही. आपला तो तिथेचा सरसगट नियम लावायचा आणि उत्तर घ्यायचं. तो बघा स्त्रीलिंगी पुल्लिंगीला एवढं काही अवघड जात नाही. बघा आपण काय म्हणतो, तो ग्रंथ मिळाला आपलं. तो म्हणजे काय स्त्रीलिंगी रूप आहे तोच. कारण बघा पोथीला काय म्हणतो आपण, ती पोथी ना, म्हणजे हे झालं स्त्रीलिंगी. त्यानंतर ते पुस्तक म्हणजे ते झालं नपुसकलिंगी, ते पुस्तक नपुसकलिंगी. आणि ती वही स्त्रीलिंगी म्हणजे वही स्त्रीलिंगी झालं, पुस्तक नपुसकलिंगी झालं आणि पोथी स्त्रीलिंगी झालं. मग आपल्याला काय विचारलंय पुल्लिंगी, कारण ग्रंथ काय पुल्लिंगी आहे का, तो ग्रंथ. त्यानंतर जाऊया. केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय. तर आपल्या सर्वांना माहिती आहे केशव कुमार म्हणजे प्रल्हाद केशव आत्रे. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. परंतु बाकीच्या पर्यायांना काही नावं सांगता येतील का, जसं कृष्णाजी केशव दामले, ज्यांना आपण केशवसूत म्हणतो, लिहून घ्या केशवसूत. विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांना आपण काय म्हणतो, कुसुमाग्रज म्हणतो, कुसुमाग्रज. आणि राम गणेश गडकरी हे 2 टोपण नाव आहे त्यांना, गोविंदाग्रज, गोविंदाग्रज असंही म्हणलं जातं आणि बाळकराम, बाळकराम असंही म्हणल्या जातं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 4ही पर्यायाची माहिती मिळाली जी आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त असू शकते. आणि त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणता कठोर वर्ण आहे. शेवटचा प्रश्न आहे प ब भ ध. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प हा कठोर वर्ण आहे. कारण कठोर आपण वर्णाचे टाईप पाहतो, स्पर्श व्यंजने, कठोर व्यंजने. याच्यामध्ये आपण कठोर वर्णाची व्याख्या पण दिली. ज्या वर्णांचा उच्चार करताना उच्चाराची तीव्रता दिसून येते त्या वर्णांना कठोर व्यंजने म्हणतात. बरोबर आहे. मग आता कठोर वर्ण आहे ना हा कोणता, हे बघा इथं प आलेला, इथं प कठोर व्यंजने. आता त्यानंतर ब, भ आणि ध, ब भ आणि ध हे मृदू व्यंजने आहेत. हे बघा ब, एक मिनिट, ब भ आणि ध, हे ध, हे ब आणि हे भ, हे काय आहेत, ही मृदू व्यंजने आहेत. इथं सर्वच मृदू व्यंजने दिली आहेत, अनुनासिक दिली आहेत, कठोर व्यंजनं दिली आहेत. कोणत्या वर्गात येते ते दिली आहे. व्हिडिओ पॉज करा, बघून घ्या. येणाऱ्या एक्झामला तुम्हाला एक्झामला हे मात्र कठोर व्यंजन आणि ही मात्र मृदू व्यंजने. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. मला वाटतं आपण जी माहिती घेत आहोत ही माहिती आणि पर्यायाची माहिती येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर तुम्ही महाटेट एक्झाम हे टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. आपल्या मित्रांनाही जॉईन करायला सांगा. याच्यावर आपण काही महत्त्वाचे जे TET आणि TET विषयीच महत्त्वाचं टाकतो. आपण बाकीच्या गोष्टीला थारा देत नाही. कारण जास्तीत जास्त आता सर्वजण तुम्ही TETच्या उद्देशानंच इथं एकत्र आलात, टेलिग्रामला जॉईन झाल्यात. तर आमचा उद्देश तोच की बाबा TETचीच माहिती टाकावी, बाकीची माहिती टाकू नये. आणि आपण ती काटेकोरपणे पाहण्याचा प्रयत्न करतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांना TET अवघड जाते, ज्यांना अवघड वाटते, अशा सर्वांना हा व्हिडिओ पाठवा. सर्वच व्हिडिओ पाठवा जेणेकरून ते देखील यावर्षी TET पात्र होतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.